हे बघा आमचे बनते बोधिरत्न हिप्पळगाव या ठिकाणी आनंद बुद्ध विहार या ठिकाणी हा त्यांचा परिसर आहे। तर या ठिकाणी एक छोटंसं गार्डन बनवलेलं आहे। हे गार्डन आहे, हे त्यांची कुटी आहे। हे सर्व त्यांनी आपल्या स्वखर्चानं बनवलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जसं भगवान बुद्धांना सांगितलं पाणातिपाता वेरमणी शिक्षापदम समादयामी, तसं या ठिकाणी हे बघा एक हरणाचा बछडा आहे। त्यांना बघा कशा पद्धतीनं आई जशी आपल्या पिल्लाला दूध पाजते तसे हो का दूध पाजत आहेत। हे सर्वात मोठं महत्त्वाचं पुण्यकर्म आहे। बघा मुख्य प्राण्याला जेवढा जीव लावाल तेवढं मुख्य प्राणी आपल्याशी लळा धरतं। त्या पद्धतीनं या ठिकाणी आमचे हे बोधिरत्न भंतेजी या ठिकाणी ह्या सर्व उन्हाळ अशा जंगलामध्ये राहतात। हे जंगल हे हिप्पळगाव आहे आणि हिप्पळगावाचा हा परिसर या विहारापासून कमीत कमी 1-1.5 किलोमीटर अंतरावर हे त्यांचं वास्तव्य आहे। हे सर्व पूर्ण जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये हे त्यांची कुटी आहे। इकडे राहण्याची सर्व व्यवस्था त्यांनी केलेली आहे। आणि मी भंते धम्मबोधी, मी सुद्धा कर्नाटकला राहतो आणि हुपळ्याला सन्नती बुद्ध विहाराची स्थापना झालेली आहे। मी तिथून त्यांना भेटण्यासाठी इथं आलेलं आहे। तर हे अशा पद्धतीचं रम्य वातावरण त्यांनी केलेलं आहे। आणि हे बघा हरणाचं बछडं, हे बघा छोटंसं, ते त्यांच्याच पाठीशी धावतं। हे बघा जसं आईच्या पाठीशी मूल धावतं तसं ते पिल्लूसुद्धा माझ्याकडे न येता त्यांच्याकडेच पाठोपाठ जातं। तर ही प्राण्यावर केलेली दया आहे आणि ह्याच्यासाठीच भगवंतानं सांगितलं प्राण्यावर दया मैत्री करा, करुणा करा, त्याला जीव लावा, त्याचं लालन पालन करा। बघा हा जंगली प्राणी आहे आणि तो त्यांना सोडून राहूच शकत नाही आणि राहतच नाही। ते दोघांची एवढी मैत्री झालेली आहे की अतिशय जिव्हाळ्याची मैत्री त्यांनी निर्माण केलेली आहे। म्हणून या ठिकाणी हे सर्व उन्हाळ आणि अशा ह्या जंगलामध्ये ते एकटेच राहतात। म्हणून मी त्यांना खरोखरच भिक्षू जीवन कसं असतं तर त्यांच्याकडून शिकायला पाहिजे। म्हणून हे वातावरण अतिशय शुद्ध वातावरण आहे आणि ह्या शुद्ध वातावरणामध्ये ह्या छोट्याशा बछड्यासोबत आपलं जीव आणि आपलं जीवन हे व्यतीत करत असतात। हे बघा त्यांनी आपल्या ह्या बछड्याला कुशीमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी ही कुटी बनवलेली आहे। हे त्या कुटीमध्ये राहतं। आणि ते म्हणतात आता मी जर कुठं बाहेर जात असेल तर ह्या कुटीमध्ये त्याला बंद करून जातात आणि परत वापस येतात। तर हे अशा पद्धतीचं हे ह्या कुटीमध्ये राहतं। हे पिल्लू आहे हरणाचं छोटंसं। तर अशा पद्धतीचं आहे आणि सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी। म्हणून खरोखरच भिक्षूचं जीवन कसं असतं हे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला कळेलच। हे त्यांचं निवास आहे। या ठिकाणी एकटेच राहतात ते। हे अशा पद्धतीचं त्यांनी आपलं स्वतः खर्च करून हे बनवलेलं आहे। हे बघा आतमध्ये ग्रंथालय आहे, बुद्धमूर्ती आहे, या ठिकाणी राहतात। आणि हे असे आमचे गुरुबंधू संत भंते बोधिरत्न आहेत। तर बाजूलाच विहार आहे आणि अशा पद्धतीचे विहार आहे। हे बघा इथूनच दिसतं। तर हे सर्व छोटे छोटे असे प्राणी, वन्य प्राणी इथे येत राहतात आणि या जंगली प्राण्याशी त्यांची मैत्री झालेली आहे। म्हणून खरंच भिक्षूचं जीवन हे अतिशय खडतर जीवन आहे आणि अशा जंगलामध्ये ते एकटेच वास्तव्य करतात। म्हणून त्यांच्या ह्या कार्याला मी वंदन करतो आणि खरोखरच त्यांचा आदर्श घेण्यालायक आहे। म्हणून मी त्यांना पंचांग प्रणाम करतो। नमो बुद्धाय, जय भीम।